नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अस्मिता कुसुमताईला म्हणते की अर्जुनचं वाण तर तू अगदी मस्त केलंस, कसं काय परवडलंस ग तुला. कल्पना म्हणते की अस्मिता तुझ्या जिभेला कधी लगाम लागणार आहे का ग. अस्मिता म्हणते की असं काय बोलले मी मम्मा, लोकांकडून पैसे उकळायचे आणि सण साजरा करायचा. कुसुम विचारते की मी कोणाकडनं पैसे उकळले. अर्जुन म्हणतो की अस्मिताई तू काहीही बोलू नकोस. अस्मिता म्हणते की मी पुरावेशिवाय काहीही बोलत नाही. तुला जे हे वाण मिळालंय ना ते कुसुमच्या पैशांनी नाही तर आपल्या पैशांनी मिळालंय. पूर्णा आजी विचारते की आपल्या पैशांनी. अस्मिता म्हणते की हो, चोर आता स्वतःच्या तोंडाने कबूल करतो की नाही बघूयात आपण. सायली म्हणते की कसली चोरी अस्मिताताई, माझी खात्री आहे की कुसुमताईने हे सर्व तिच्या कष्टाच्या पैशांतून घेतलंय. अस्मिता कुसुमला विचारते की कुसुम तू सांग, हा खर्च तू केलायस की मम्माने. हा सगळा देखावा करण्यासाठी तू मम्माकडे भीक मागितली होतीस ना, आणि हे सर्व वाणाचं सामान आणण्यासाठी मम्मानेच तुला पैसे दिलेत ना. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. पूर्णा आजी विचारते की हे खरं आहे कल्पना. तर कल्पना म्हणते की अजिबात नाही पूर्णा आजी. अस्मिता म्हणते की कमॉन मम्मा, तू आता ह्या बाईसाठी आमच्याशी खोटं बोलू नकोस. ही आश्रमातली माणसं तुझ्या पुढे हात पसरवतात आणि तू यांच्या झोळीत भीक घालतेस. अर्जुन अस्मितावर ओरडतो आणि म्हणतो की आता बस झालं, आणि काय पुरावे आहेत तुझ्याकडे. अस्मिता म्हणते की पुरावा आहे ना, मी मम्माचं आणि कुसुमचं फोनवरचं बोलणं ऐकलं. मम्मा तिला म्हणत होती की वाणाचं सामान तू आण, मी खर्च देईल. बोलली होतीस ना मम्मा. कल्पना म्हणते की हो, मी म्हणाले होते. तेव्हा अस्मिता म्हणते की घ्या अर्जुन, बघा आता, तुम्हाला प्रूफच हवं होतं ना, घ्या आता. कल्पना म्हणते की अस्मिता पहिल्यांदा पूर्ण वाक्य ऐकून घे. मी स्वतःहून हे कुसुमताईंना म्हणाले होते, परंतु कुसुमताईंनी यासाठी मला स्पष्ट नकार दिला होता. कुसुम म्हणते की मी लोणची पापड विकते आणि त्यातूनच मी हे वाण आणलंय. तुमच्या घरातून मी एक पैसासुद्धा मागितलेला नाहीये. सायली म्हणते की कुसुमताई खोटं कधीच नाही बोलणार. पूर्णा आजी म्हणते की परंतु माझा तुम्हा दोघींवर अजिबातही विश्वास नाहीये. कल्पना पूर्णाईला विचारते की पूर्णाई, परंतु तुमचा माझ्यावर विश्वास आहे ना. अर्जुन देखील म्हणतो की मम्मा कशाला खोटं बोलेल. पूर्णा आजी म्हणते की कारण तिच्या डोळ्यांवर मायेची पट्टी बांधलेली आहे. सुनेच्या माहेरची लाज निघू नये म्हणून ही धडपड चालली आहे. कल्पना म्हणते की पूर्णाई, अहो मी तुम्हाला कसं समजावू, आणि तुम्हाला अस्मिताचा स्वभाव चांगलाच माहिती आहे. त्याचा कावळा करते नुसती. माझं एक वाक्य काय ऐकलं तर तिने त्याचा भलताच अर्थ लावलाय. कुसुमताई सर्वांसमोर हात जोडून रडत असते आणि म्हणते की मी मधुभाऊंची शपथ घेते, हा सर्व खर्च मी केलाय. सायली पूर्णाजीकडे येते आणि हात जोडत म्हणते की पूर्णाजी, या घरामध्ये पैशांवरून माझ्यावर अनेकदा आरोप झालेत, परंतु त्यातला एकही आरोप कधीच सिद्ध झाला नाही. आजी हो, माझ्यावर आणि कुसुमताईंवर मधुभाऊंचे संस्कार आहेत. जो पैसा आमच्या कष्टाचा नाही त्या पैशाला आम्ही हातसुद्धा लावणार नाही. पूर्णा आजी म्हणते की मग सिद्ध कर की ह्या बाईने कल्पनाकडून पैसे घेतले नाहीयेत. अर्जुन म्हणतो की पूर्णा आजी, आता हे खूप होतंय. कल्पना अर्जुनला थांबवते आणि म्हणते की थांब अर्जुन, मी सिद्ध करते. विमल, हिशोबाची वही घेऊन ये. विमल लगेचच हिशोबाची वही घेऊन येते. कल्पना ती वही पूर्णा आजी समोर ठेवते. कल्पना म्हणते की पूर्णाई, ही हिशोबाची वही आणि ह्या मोबाईलमध्ये बँक डिटेल्स आहे, तेही बघून घ्या. तुम्ही बघू शकता की मी कुसुमताईंना पैसे सेंड केलेत की नाही. आणि हिशोबाच्या वहीत तर मी अगदी बारीक सारीक हिशोब लिहून ठेवते, त्यातही तुम्ही चेक करा. अस्मिता म्हणते की ह्या वहीमध्ये तू दुसऱ्याच नावाने हिशोब लिहिला असशील. इतकी चालाकी तर तू ह्या आश्रमातील फ्रॉड बायकांसोबत राहून तर शिकलीच असशील. पूर्णा आजी अस्मितावर ओरडते आणि म्हणते की अस्मिता, तू तुझ्या आईसोबत बोलतीये हे विसरू नकोस. अगं, तिने जर वाणासाठी पैसे दिले असते तर एवढा वेळ ती खोटं बोलूच शकली नसती. आणि तुझ्याकडून तुझ्या आईचा होणारा अपमान मी खपवून घेणार नाही. अस्मिता म्हणते की बरं बरं, मम्मा खोटं बोलत नसेल, परंतु ह्या कुसुमने सुद्धा भीक मागितली असेल. अर्जुन म्हणतो की अस्मिताई, कधीतरी समोरच्याचं बोलणं नीट ऐकून घेत जा. मम्मा म्हणाली ना की तिने कुसुमताईंना पैसे ऑफर केले होते, परंतु कुसुमताईंनी त्यासाठी स्पष्ट नकार दिला, कारण कुसुमताईंमध्ये स्वाभिमान नावाची एक गोष्ट आहे आणि त्यामुळेच तिने हे पैसे नाकारले. अस्मिता म्हणते की वाव, सेल्फ रिस्पेक्ट, चुलीत घाला मग तो, आणि असं म्हणून तिथून जायला लागते. अर्जुन म्हणतो की थांब, कुठे चाललीस. अस्मिता म्हणते की माझ्या रूममध्ये चालली आहे. आता तिथे जायला पण मला तुझी परमिशन घ्यावी लागणार आहे का.
अर्जुन म्हणतो की नाही नाही जरूर जा, परंतु तू चुकली आहेस हे सिद्ध झालंय, त्यामुळे जाण्याआधी कुसुमताईची माफी माग. त्यावर अस्मिता म्हणते की काय. सायली म्हणते की अहो ऐका ना, आता नका हे वाढवू. अश्विन म्हणतो की नाही वहिनी, दादा अगदी बरोबर बोलतोय. अस्मिता म्हणते की तू गप्प बस, मी काही माफी वगैरे मागणार नाहीये. अर्जुन म्हणतो की पूर्णा आजी, मला असं वाटतं की आपल्या घरामध्ये रूल्स हे सगळ्यांसाठीच असतात. तन्वीचा जेव्हा अपमान झाला तेव्हा तू सायलीला उपाशी राहण्याची शिक्षा दिली होतीस. मी तर फक्त अस्मिताला माफी मागायला सांगतोय. पूर्णा आजी अस्मिताला म्हणते की अस्मिता तू माफी माग. त्यामुळे अस्मिताचा देखील नाईलाज होतो आणि ती कुसुमजवळ जाते आणि सॉरी म्हणते आणि तिथून निघून जायला लागते. तेव्हाच कल्पना म्हणते की थांब अस्मिता, जशी सायलीला शिक्षा मिळाली होती ना उपाशी राहण्याची, तशी शिक्षा तुलाही मिळायला हवी. आणि तुझी शिक्षा हीच आहे की तू आत्ताच्या आत्ता तुझ्या घरी जायला निघायचंयस आणि पुढचे 24 तास इथं फिरकायचं सुद्धा नाहीये. तर अस्मिता म्हणते की मम्मा तू मला घराबाहेर काढतीयस. कल्पना म्हणते की फक्त 24 तासच बाहेर काढतीये, हे नशीब समज तुझं. सायली म्हणत असते की आई अहो असं नका करू तुम्ही, अहो तुम्ही तरी समजवा आईंना. अर्जुन म्हणतो की मम्मा पहिल्यांदा अस्मिताईच्या वागण्यावरनं ॲक्शन घेतीये. ॲक्च्युली तिने हे आधीच करायला हवं होतं. अस्मिता म्हणत असते की पूर्णाजी बघ ना मम्मा काय बोलते, अगं तू तरी काहीतरी बोल. अर्जुन म्हणतो की कारण पूर्णाजीला सुद्धा माहिती आहे की तू चुकली आहेस आणि तिलाही हे दिसतंय. अस्मिता तू एकामागून एक चुका करतेस, परंतु तुला कधीच शिक्षा मिळत नाही. सो आता तू घरी जा आणि एका दिवसापुरतं इथं काय चाललंय ना हे बघू नकोस. तुझ्या सासरच्या माणसांसोबत कम्युनिकेट कर. अस्मिताला खूप राग आलेला असतो. अस्मिता मनामध्ये म्हणत असते की तू माझ्याच घरातून मला काढलंयस सायली, आता मी गप्प बसणार नाही. आता मी या अपमानाचा बदला असा घेईल ना की तुला कुठे लपावं तेच कळणार नाही. तर इकडे रात्री झोपण्याच्या वेळी अर्जुन उशा लावत असतो. अर्जुन सायलीला म्हणतो की तुमच्या कुसुमताईचा प्रॉब्लेम काय नक्की, मला त्रास दिल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. सायली म्हणते की अहो कुसुमताई तर फक्त वाण द्यायला आली होती. अर्जुन म्हणतो की मला माहिती आहे, ते फक्त एक कारण होतं. जोपर्यंत ती मला टॉर्चर करत नाही तोपर्यंत तिच्या पोटातलं अन्न जिरत नाही. सायली म्हणते की माझी कुसुमताई अशी अजिबात नाही आहे हा, आणि सर तुम्ही सुद्धा काही कमी नाही आहे. तुम्ही लहान मुलांसारखं तिच्या खोड्या काढत बसता, मग तीही करते तुम्हाला असं कधी कधी सरळ. अर्जुन म्हणतो की हेच म्हणायचं होतं मला, तुम्ही तिला सपोर्ट करता म्हणूनच ती अशी वागते. आणि आज तर काय मला खारट अनारसे खायला लावले, दगड खायला लावले. यू नो मिसेस सायली, तुमच्यासाठी जगातली सगळी माणसं चांगली आहे, फक्त मी सोडून. मीच फक्त एक वाईट आहे, हसा तुम्ही. त्यावर सायली म्हणते की नाही सर, मला असं वाटतं की या जगात तुमच्याशिवाय चांगला माणूस कोणीच नाही. मला तुमचं हे वागणं खूप आवडतं. म्हणजे आजचंच बघा ना, कुसुमताई तुम्हाला वाण न देताच चालली होती आणि ते वाण घेतलं नाही घेतलं तुम्हाला काहीच फरक पडला नसता. नाहीतरी ते तुमच्या कुठे खऱ्याखुऱ्या सासरवाडीकडून आलं होतं. पण तरीही तुम्ही कुसुमताईला जाऊ दिलं नाही, तिच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलात, आणि तेही रविराज सर आणि पूर्णाजीसमोर. अर्जुन म्हणतो की ती तर माझी ड्युटी होती मिसेस सायली. त्यावर सायली म्हणते की हो का, पण मला तर नाही वाटत. मला माहिती आहे की हे फक्त तुम्ही कर्तव्य म्हणून नाही केलं, कारण तुम्हाला कुठेतरी असं वाटलं की कुसुमताईचा झालेला अपमान हा भरून काढायला हवा, आणि म्हणूनच तुम्ही तिला थांबवलं. आणि तुमचा हा स्वभाव मला खरंच खूप आवडतो. अर्जुन विचारतो की कुठला स्वभाव. सायली म्हणते की हाच, तुमच्यावर जर अन्याय झाला तर तो तुम्हाला सहन होत नाही, आणि तुमच्या समोरच्यावर अन्याय झाला तर मग तुम्ही पेटून उठता आणि तुम्ही त्याला न्याय मिळवून देण्यासाठी धडपडता. तसं तर कुसुमताईसोबत तुमचं फारसं जमत नाही, तरीही तुम्ही तिच्या पाठीशी उभे राहिलात. फार कमी जणांकडे असतो हा स्वभाव, आणि हा स्वभाव तुम्हाला तुमच्या कामामध्ये सुद्धा उपयोगी पडतो. म्हणूनच तर तुम्ही इतके यशस्वी वकील आहात. एवढ्या लोकांना तुम्ही न्याय मिळवून दिलाय. कितीतरी माणसं तुमच्यामुळे उजळ माथ्याने फिरताय, आणि ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. तर अर्जुन मात्र सायलीकडे बघतच असतो, आणि नंतर तो सायलीला म्हणतो की मिसेस सायली, आपल्या गार्डनमध्ये भरपूर झाड आहेत, परंतु हरभऱ्याचं झाड नाही आहे. सो प्लीज मला त्याच्यावर अजिबात चढवू नका हा तुम्ही. सायली हसते आणि म्हणते की नाही सर, मी खरंच तुम्हाला खूप मनापासून बोलले. अर्जुन म्हणतो की आय नो तुम्ही जेन्युअनली ॲप्रिशिएट करताय, पण मला एक गोष्ट सांगा की तुम्ही स्वतः का इतका अन्याय सहन करता. तुम्ही माझ्यातली ही क्वालिटी ॲप्रिशिएट करताना मग स्वतःही तसं बनायला शिका. हे बघा, अन्याय करणारा हा गुन्हेगार असतोच, परंतु अन्याय सहन करणारा हा त्यापेक्षाही जास्त गुन्हेगार असतो. सायली म्हणते की सर बोलायला शिका असं म्हणणं खूप सोपं आहे, पण मुळातच आपले स्वभाव वेगळे आहेत ना, आणि सर्वांनाच आरेतुरे नाही करता येत.
अर्जुन म्हणतो की झालं, म्हणजे जेव्हा कधी प्रॉब्लेम होईल तेव्हा मला तिथे धावून यावंच लागणार आहे. सायली म्हणते की अहो तुम्ही येताच समोर, कोणी मला बोलण्याच्या आधी अगदी माझी ढाल बनून उभे राहतात. अर्जुन म्हणतो की ते आत्ता, कारण जे घडतं ते माझ्या समोर घडतं. 1 वर्षानंतर तुम्ही जिथे कुठे असाल तिथे मला तुमच्यासोबत यावं लागेल आणि तुमची ढाल बनावं लागेल. सायली म्हणते की झालं तुमचं, तरीही म्हटलं रात्र होत आली तरी पण 1 वर्षाचा कॉन्ट्रॅक्टचा विषय अजून कसा नाही आला. नुसतं तुम्हाला सतत तेच बोलत राहायचं असतं. आता तुम्हाला चांगली झोप लागेल, झोपा तुम्ही. अर्जुन मात्र सायलीशी बोलण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु सायली काय अर्जुनला बोलून देत नाही आणि झोपून घेते. तर अर्जुन बोलतच असतो तर सायली त्याच्या बोलण्याकडे पूर्णपणे इग्नोर करते. अर्जुन म्हणतो की झोपल्या यांना अशी कशी एवढी पटकन झोप लागते. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली आणि विमल किचनमध्ये असतात. तर कल्पना विचारते की सायली एवढे शेंगदाणे का भाजतीयेस. सायली म्हणते की आता श्रावण लागेल ना, त्यामुळे थोडेसे शेंगदाणे हाताशी असावे म्हणून मी शेंगदाण्याचे लाडू बनवतीये. तर विमल म्हणते की आपल्या सायलीताई आहे ना, तर त्या तहान लागायची वाटच बघत नाही, आधीच विहीर खोदून ठेवतात. कल्पना म्हणते की बरं सायली, मी काय म्हणते, आपण कुसुमताईंकडे जाऊन येऊयात ना. सायली विचारते की कुसुमताईकडे आणि कशासाठी. कल्पना म्हणते की अगं मी त्यांना इथे बोलावलं आणि त्यांचा अपमान झाला, खरं तर म्हणून मला त्यांची माफी मागायची. सायली म्हणते की अहो आई, कुसुमताई अपमानाचं हे डोक्यात सुद्धा ठेवणार नाहीत आणि एवढ्यासाठी कशाला जायचं तिच्याकडे. कल्पना म्हणते की हो ग मला माहिती आहे, परंतु माझंच मला मन खात राहील त्याचं काय. आणि तसंही मी ठरवलं होतं की त्या जेव्हा इथे येतील तेव्हा मला त्यांची ओटी भरायची होती आणि म्हणूनच म्हटलं की त्यांच्या घरी जाऊन येऊयात. तर सायली म्हणते की आता ओटी भरायची म्हटल्यावर आपण जाऊयात, माझं एवढं काम झाल्यावर निघूयात आपण. त्यावर कल्पना म्हणते की चालेल. एवढ्यातच अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो की कुठे निघालात दोघी. तर कल्पना म्हणते की तुला काय करायचं आहे अर्जुन, हे बघ तू आमच्या सासू सुनेमध्ये पडू नकोस हा. अर्जुन म्हणतो की तुमचं सासू सुनेचं कॉम्बिनेशन तर खूपच डेंजर आहे, शेवटी तुम्ही गप्पा मारत बसाल आणि शोधत तुम्हाला मलाच यावं लागेल. विमल म्हणते की अर्जुन दादा, कधी कधी तर मला कळतच नाही की ह्या खरंच सासू सुना आहेत की मैत्रिणी. अर्जुन म्हणतो की करेक्ट, मला सुद्धा हे समजत नाही. सायली विमलला म्हणते की विमलताई, पूर्णा आजींच्या औषधांची वेळ झाली आहे, तुम्ही त्यांना औषधं नेऊन द्याल. त्यावर विमल म्हणते की हो. अर्जुन पुन्हा एकदा विचारतो की तुम्ही कुठे चाललात दोघी. त्यावर कल्पना म्हणते की अरे काही नाही, आम्ही जरा कुसुमताईंकडे जाऊन येतो. अर्जुन म्हणतो की कुसुमताई. कल्पना म्हणते की काय रे, काय झालं, तुला एवढा धक्का का बसला. अर्जुन म्हणतो की अगं तसं काही नाही, कालच तर येऊन गेला ना त्या, मग परत का जाताय तुम्ही. कल्पना म्हणते की हो, पण काल जेव्हा ते आल्या तेव्हा आपल्या घरात काय झालं तू बघितलंस ना. आणि अर्जुन ते अजिबात बरोबर नव्हतं, तू बोललास म्हणून त्यांना थांबता तरी आलं, पण म्हटलं की आता त्यांच्याकडे जाऊन त्यांचीच माफी मागावी. अर्जुन म्हणतो की अगं पण तू का जातीयस तिची माफी मागायला, सायली जाईल ना, तू नको त्रास करून घेऊस. कल्पना म्हणते की अरे पण सायली का माफी मागेल आणि तिची ह्यात काय चूक आहे. कुसुमताईंना तर मी इथे बोलवलंय, मग माफीसुद्धा मीच मागायला हवी ना. हे बघ अर्जुन, तुला नाही समजणार, सायली आता सासूरवाशीन आहे आणि कधी कधी पूर्णाजीचं बोलणंसुद्धा खूप मनाला लागतं, त्यामुळे म्हटलं की त्यांच्याशी एकदा बोलून घ्यावं. आणि तू काय बोलत बसलाय, तुला उशीर होतो ना, तू जा बरं. कल्पना सायलीला म्हणते की सायली, आपल्याला सुद्धा उशीर होतोय, आपण पण निघूयात. कल्पना तिथून आवरण्यासाठी निघून जाते तेव्हा अर्जुन सायलीला म्हणतो की हे बघा मिसेस सायली, तुम्ही आणि कुसुमताई मिळून काही करू नका आता तिथे जाऊन. सायली म्हणते की अर्जुन सर, मला तुमची भीती कळतीये, परंतु मी आणि कुसुमताई असं काहीही करणार नाही. अर्जुन म्हणतो की नक्की. सायली म्हणते की नक्की सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका, आम्ही अगदी सगळ्या गोष्टींचं भान ठेवू. तितक्यातच कल्पना सायलीला आवाज देते, त्यामुळे सायली तिथून निघून जाते. अर्जुनला मात्र टेन्शन आलेलं असतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सायली भाजी घेत असते आणि भाजीवाल्या दादाला ती म्हणते की दादा 1 किलो टोमॅटो द्या. तर तितक्यातच सायलीचं लक्ष एका गाडीकडे जाते. तर एका गाडीमध्ये सायली आणि चैतन्य दोघांना मिठी मारून बसलेले असतात आणि सायली हे बघते. सायली विचार करते की चैतन्य सर आणि तेही साक्षी शिखरेसोबत. चैतन्याने सुद्धा आता सायलीकडे बघितलेलं असतं आणि तोही आता घाबरलेला असतो आणि सायलीला देखील मोठा धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो, असेच ठरलं तर मग या मालिकेचं डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.